नमस्कार. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. जिल्ह्यातील सर्व खासगी हॉस्पिटलमध्ये दरपत्रक लावणं बंधनकारक, अन्यथा होणार कडक कारवाई. जिल्हा शल्यचिकित्सक भास्कर जगताप यांचा इशारा. मिऱ्या नागपूर महामार्गावरील नाणीज इथं भुयारी मार्ग करा, ग्रामस्थ आक्रमक. 26 जानेवारी रोजी करणार रस्ता रोको आंदोलन. आणि लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीच्या नेत्र रुग्णालयाच्या नवीन इमारतीसाठी आर्ट अँड म्युझिक फेस्टचं रत्नागिरी इथं आयोजन. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व खाजगी हॉस्पिटलमध्ये दरपत्रक आणि सनद लावणं बंधनकारक असून हे दरपत्रक न लावल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भास्कर जगताप यांनी दिली आहे. निर्णय घेण्यापेक्षा निर्णय हा शासनाने बंधनकारक प्रत्येकाला केलेला आहे. आणि गेल्या 3 महिन्यापूर्वी पण आपण बातमी दिलेली होती की प्रत्येकाने आपापल्या दवाखान्यामध्ये, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये, नर्सिंग होम असेल किंवा छोटे मोठे दवाखाने असतील आणि शासकीय दवाखान्यात प्रत्येक ठिकाणी दरपत्रक लावणे गरजेचं आहे. त्या दरपत्रकानुसार पेशंटला त्या ठिकाणी जायचं किंवा नाही, किंवा आपल्याला त्या ठिकाणी परवडेल किंवा नाही याचं नियोजन पेशंट करू शकतो आणि त्या ठिकाणी जावं किंवा न जावं याचा निर्णय देखील पेशंटच्या नातेवाईक घेऊ शकतात. दुसरं असतं की दवाखान्यात नागरिकांची सनद असते. सनद इन द सेन्स त्याचे हक्क असतात रुग्णाचे. ते हक्क त्या ठिकाणी त्या दवाखान्यात त्याला भेटणं आवश्यक आहे. त्याची सनद जे हे असते बोर्ड त्या ठिकाणी लावणं बंधनकारक आहे, जेणेकरून त्या सर्व सोयी सुविधा त्याला त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात. त्यानंतर त्या दवाखान्यामध्ये फायर ऑडिट झालं पाहिजे, कारण आपण जाळपोळीचा प्रकार अनेक ठिकाणी अनेक दवाखान्यामध्ये प्रायव्हेट असतो या शासकीय संस्थेमध्ये देखील पाहिलेलं आहे. ते फायरचं ऑडिट त्या ठिकाणी करून घेतलं पाहिजे. कारण दवाखाने पाहिलं की रत्नागिरीमध्ये मी जेव्हा पाहतो, व्हिजिटला जातो, तर कंजस्टेड दवाखाने आहेत ज्यामध्ये सुखसोयी जर बघायला गेलं तर पेशंटला तिथं फिरायलाही जागा नसते. अशा परिस्थितीमध्ये जर एखादी दुर्घटना घडली तर पळायचं कुठून, त्या देखील दिशानिर्देशक जे बोर्ड असतात ते देखील तिथं लावले गेलेले नाहीत. तर हे तिथं लावणं बंधनकारक आहे. म्हणजे थोडक्यात दरपत्रक लावले पाहिजे, जेणेकरून पेशंट त्याचे फी त्या अनुषंगाने त्याला दिले जाईल. त्यात जर वाढ झाली तर पेशंटला हक्क आहे की त्याला जाब विचारण्याचा, डॉक्टरांना तो जाब विचारू शकतो. त्यानंतर सनद लावली पाहिजे, त्याचे हक्क काय काय दवाखान्यात प्रत्येक पेशंटचे ते हक्क त्याला कळलं पाहिजे. फायर ऑडिट तिथे झालं पाहिजे. दवाखान्यात काम करणारे प्रत्येक डॉक्टर, म्हणजे एखादा दवाखाना खाजगी मालकाचा असेल, ते जर काम करणारे 4-5 डॉक्टर वेगवेगळ्या प्रकारे असतील, तर मुंबईवरून येणारे असतील, काही मुंबईवरून पुण्यावरून येत असतात, असे डॉक्टर जरी असले किंवा तिथं ऑपरेशन करणारे डॉक्टर असतील, त्या डॉक्टरांचे प्रत्येकाचं शासकीय MMC म्हणजे जी आमची संस्था आहे डॉक्टरांची, तिथं त्यांचं एनरोलमेंट झालं पाहिजे. तर त्या ठिकाणी त्याचं रिन्युअल करणं गरजेचं असतं, जे गेले 5 वर्षांनी करावं लागतं. प्रत्येक डॉक्टरचं 5 वर्षांनी रिन्युअल करणं गरजेचं आहे. 5 वर्षांनी रिन्युअल नाही केलं तर त्या डॉक्टरला तोपर्यंत त्याला बोगस म्हणून देखील डिक्लेअर करू शकतो आपण. तर त्याचं रिन्युअल करणं गरजेचं आहे. जे डॉक्टर परदेशातून किंवा पर राज्यातून आपल्याकडे येतात तर त्यांना देखील महाराष्ट्रामध्ये त्यांचं NOC घ्यावी लागते की महाराष्ट्रामध्ये प्रॅक्टिस करण्याकरता, ते देखील घेणं बंधनकारक आहे. ते जर असं कोणाचं नसेल त्याला देखील आपण बोगस डॉक्टर म्हणून ह्या ठिकाणी आपण घोषित करू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तर डॉक्टर जो ओनर आहे
त्यांनी ते पाहिलं पाहिजेत. त्यांनी ह्या गोष्टीची पूर्तता केली पाहिजे, दरपत्रक लावलं पाहिजे, सनद लावली पाहिजे, फायर ऑडिट केलं पाहिजे, प्रत्येक डॉक्टरचं रिन्युअल झालं किंवा नाही हे पाहिलं पाहिजे. या सर्व गोष्टी पाहून जर का कुठे त्रुटी असतील तर त्यांना ॲज अ सिव्हिल सर्जन रत्नागिरी ह्या नात्याने त्यांना प्रत्येकाला आम्ही 1 महिन्याचा कालावधी देतोय. 1 महिन्यामध्ये जर त्यांनी ह्या गोष्टीची पूर्तता नाही केली तर त्यांचं हॉस्पिटलचं रजिस्ट्रेशन कायमस्वरूपी कॅन्सल करण्याचा प्रस्ताव आम्ही मांडणार आहोत. आणि तो एकदा प्रस्ताव कॅन्सल झाला की तो प्रस्ताव पुन्हा त्यांना रिन्यू करण्यासाठी फार अडचणी निर्माण होतील. तर प्रत्येकाला आव्हान करतो की रत्नागिरीतल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या छोट्या मोठ्या दवाखान्यांनी प्रत्येक ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन करत असताना ह्या सर्व गोष्टीची पूर्तता करून घ्यावी. अन्यथा 1 महिन्याच्या वेळेमध्ये त्यांनी पूर्तता करावी. आणि ज्यांना हॉस्पिटल रजिस्ट्रेशन भेटलेलं आहे त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही ह्या गोष्टीची पूर्तता केलेली आहे, पण आमच्या व्हिजिटमध्ये जर का ते गोष्टी नाही आढळल्या आणि त्यांनी जर तसं काढून टाकले असतील दरपत्रक तर पुन्हा त्या ठिकाणी लावावे. जर का आम्ही कधी व्हिजिट केल्यानंतर आम्हाला ते दिसलं नाही तर त्यांचं कायमस्वरूपी रजिस्ट्रेशन कॅन्सल करण्यात येईल. मिऱ्या नागपूर महामार्गावरील नाणीज इथं भुयारी मार्गासाठी ग्रामस्थ एकवटले असून फ्लायओव्हरचं काम रोखलं आहे. आमची मागणी मान्य करा, अन्यथा प्रजासत्ताक दिनी रस्ता रोको करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. अशोक सावंत. काय नेमकी अडचण होती सध्या या फ्लायओव्हरमुळे? ह्या फ्लायओव्हरमध्ये लोकांना जे मेन म्हणजे त्यांना डॉक्टर पाहिजे असेल, औषध मेडिकल पाहिजे असेल, तो मेन पॉईंट आहे. त्याच्यासाठी ह्या गावाचे अक्षरशः 2 भाग होऊन कम्प्लिटली लोकांना मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागतं आता. कारण ज्यावेळी हा ब्रिज झाला त्यावेळी त्यांनी गावातल्या जनतेला कोणाचाही विश्वासात घेऊन हा ब्रिजचं काम केलेलं नाही, दिसत नाही. जिथे ब्रिज झाला त्याचं काही आवश्यकता नाही, जिथे पाहिजे तिथे काहीच होत नाही. म्हणजे लोकांच्या सोयीसाठी हा रस्ता असावा की नसावा ह्याच्यासाठी भुयारी मार्ग असणं अत्यंत आवश्यक आहे. नमस्कार, मी सुदेश चंद्रकांत चव्हाण, चोरवणे माजी सरपंच. आपल्याला इथे हा अंडरपास जो आम्हाला हवा आहे तो आमचा तालुका जरी संगमेश्वर असला तरी इथे 3 तालुक्यांचा संगम होतो, रत्नागिरी, लांजा आणि संगमेश्वर. आणि इथे बाजारपेठेत यायचं झालं, डॉक्टरांकडे जायचं झालं तर आपल्याला 500 मीटरचा वळसा मारावा लागतो. आणि त्यासाठी आम्हाला इथे अंडरपास गरजेचं आहे. कारण इथे जिल्हा परिषदेची जी शाळा आहे त्या शाळेला विद्यार्थ्यांना क्रॉस करताना पालकांसमोर पण तो प्रश्न उभा राहिलेला आहे. कारण इथून 600 मीटरवर आपला अंडरपास ठेवलेला आहे. त्यासाठी आम्हाला नवीन अंडरपासची गरज आहे. नाणीज गावातील फ्लायओव्हरमुळे ग्रामस्थांमध्ये मनस्ताप निर्माण झाला आहे. या महामार्गाच्या फ्लायओव्हरमुळे गावाचे 2 भाग झाले आहेत. त्याचबरोबर नाणीज बाजारपेठेतील बस थांब्याजवळ भुयारी मार्गाचा समावेश नसल्यामुळे विद्यार्थी आणि ग्रामस्थांचे हाल होत असून ग्रामस्थांना जवळपास 800 मीटरचा वळसा मारावा लागणार आहे. त्यामुळे नाणीज स्टॉप इथं भुयारी मार्ग काढावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. माझं शरद श्रीराम खटकोळ, मी नाणीजचा रहिवासी असून इथून शिरबोली 3 किलोमीटरवर आहे. शिरबोलीच्या तिथे रेल्वे स्टेशन आहेत. आज उद्या हे 15 वर्षामध्ये किंवा 5 वर्षामध्ये जर सरकारने विचार केला तर तेच रेल्वे स्टेशन होणार आहे. म्हणजे हा जोड रस्ता आहे. रेल्वे स्टेशनपासून नाणीजच्या पलीकडे यायचं असेल तर भुयारी मार्ग जरुरीचा आहे. भुयारी मार्ग म्हणजे आम्ही म्हणतोय गाड्यांसाठी नव्हे, पण पादचारी आणि एक रिक्षा गेली तरी आजारी माणूस पलीकडे आणू शकतो आपण. इकडनी पलीकडे माणूस जाऊ शकतो. चोरणकरांना लोकांना मिळण्यासाठी इथे स्टॉप आहे. पण आज तागायतमध्ये पहिला स्टॉप हा नाणीज गावातला आहे आणि तो स्टॉप तुम्ही बंद करण्याच्या मार्गावर असणार. तेव्हा मला वाटतं तो स्टॉप अबाधित राहावा आणि त्या स्टॉपपासून नाणीज आणि शिरबोली लोकांना जरूर जाण्यासाठी मिळाला पाहिजे. मला असं म्हणायचं आहे की हा जास्तीत जास्त सरकारने आणि इतर ह्या मोठ्या सामाजिक माणसांनी हा आमचा विचार करावा आणि लवकरात लवकर आम्हाला भुयारी मार्ग द्यावा. 26 जानेवारीला आम्ही आंदोलन करण्याचं जाहीर केलेलं आहे.
लोकनेते शामराव पेजे यांच्या जयंतीनिमित्त उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी माळ नाका येथील पेजे स्मारकाला भेट देत त्यांना विनम्र अभिवादन केलं। लोकनेते शामराव पेजे साहेबांना आज आम्ही सगळ्यांनीच अभिवादन केलं आहे, कारण रत्नागिरीतलं शामराव पेजे साहेबांच्या रूपानं नेतृत्व दिल्लीपर्यंत पोचलेलं होतं। ते कुणबी समाजाचे तर उद्धारकर्ते होतेच, परंतु प्रत्येक समाजाच्या जातीच्या माणसाला मोठं करण्यासाठी शामराव पेजे साहेबांनी काम केलं होतं। आणि म्हणूनच केंद्र सरकार आणि राज्य शासनानं जे कोकणातलं सगळ्यात मोठं अभियांत्रिकी कॉलेज निर्माण झालं त्याला देखील लोकनेते शामराव पेजे अभियांत्रिकी कॉलेज असं नाव ठेवलेलं आहे। आणि म्हणून जगभरातनं रत्नागिरीच्या इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घ्यायची असेल तर लोकनेते शामराव पेजे अभियांत्रिकी कॉलेज याच नावावर क्लिक करावं लागेल। मी असं म्हटलं होतं की ती ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की शिवसेनेची काँग्रेस झालेली आहे। मी असं म्हटलं की शिवसेनेची ऑलरेडी 3 वर्षापूर्वीच काँग्रेस झालेली असल्यामुळं माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही उठाव केला आणि खऱ्या अर्थानं वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेमध्ये आम्ही सगळे धनुष्यबाण घेऊन काम करतोय। खऱ्या अर्थानं विचारांचा वारसा हा बाळासाहेबांचा आम्ही जपतोय आणि ही जी काही कुचंबणा आज भास्कर जाधव साहेबांची होते तीच 3 वर्षापूर्वी आमची झालेली होती, म्हणून आम्ही उठाव केला होता। तर मी असं म्हटलं की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते भास्कर जाधव साहेबांचं जर मार्गदर्शन आम्हाला मिळालं तर ते आमच्यासाठी मौलिक आहे। प्रस्ताव दिला गेला आहे की नाही मला माहीत नाही, परंतु भास्करराव जाधव हे रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत। त्यांनी 25-30 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेलं आहे, त्यांचा अनुभव दांडगा आहे आणि त्या अनुभवाचा फायदा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला सगळ्यांना मिळाला तर ते आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं फायदेशीर आहे। नाही, हल्ली विरोधकांना प्रत्येक गोष्टीचं जात धर्म याच्यावरच राजकारण करायचं आहे, परंतु आपल्याला माहीत असेल की सिंधुदुर्गचे जे पोलीस अधीक्षक होते दीक्षित गेडाम हे त्या भागातले आज DCP आहेत। त्यांच्याशी आत्ताच माझी तासाभरापूर्वी चर्चा झाली। मी देखील एक कॅबिनेट मंत्री म्हणून नक्की वस्तुस्थिती समजून घेतलेली आहे। ती व्यक्ती जी घरात शिरली ती कशासाठी शिरली, काय शिरली त्याचा शोध पोलीस करतायत। त्याच्यावर प्रत्येक गोष्टीला जातीय स्पर्श करण्याचं काही कारण नाही, कारण आता विधानसभेच्या निवडणुका 5 वर्षानंतर होणार आहेत आणि फार मोठं 237 आमदारांचं मॅन्डेट हे जनतेनं आम्हाला दिलेलं आहे। लायन्स ब्लड बँक, डायलिसिस सुविधा आणि वाढत्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया आदी उपक्रमांसाठी लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी आणि लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट नवी इमारत बांधत आहे। याकरता लागणाऱ्या निधीसाठी लायन्स क्लबनं 3 दिवस आर्ट अँड म्युझिक फेस्टचं आयोजन केल्याची माहिती लायन्स क्लबचे अध्यक्ष गणेश धुरी तसंच चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर संतोष बेडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। सर्वांना माझा नमस्कार। लायन्स क्लब रत्नागिरीचा अध्यक्ष म्हणून आम्ही आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आम्ही लायन्स क्लब आयोजित कार्यक्रम दरवर्षी आयोजित करतो, पण कोविडच्या कार्यक्रमामुळे कोविडच्या कालावधीमध्ये आम्हाला ते आयोजित करता आलं नाही। लायन्स आय हॉस्पिटल ही गेली भरपूर वर्ष काम करते, रत्नागिरीमध्ये विविध सेवा सुविधा देते, तर त्या हॉस्पिटलचं एक्सपान्शन होण्यासाठी आपण एक लायन्स क्लबचा म्युझिक आणि आर्ट फेस्टिवल असं एक 3 दिवसाचा आयोजित करतोय। या कार्यक्रमाबद्दल माहिती तुम्हाला अभिजित सगळा इव्हेंट बघतोय तो तुम्हाला देईलच, आणि हॉस्पिटलबद्दल जे आता उपक्रम आम्ही नवीन करणार आहोत त्या संदर्भाची माहिती लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर बेडेकर तुम्हाला आता देतील। या वर्षीचे अध्यक्ष आहेत लायन गणेश धुरी, तर त्यांनी लायन्स आर्ट अँड म्युझिकल फेस्टिवल या वर्षी करण्याचं ठरवलेलं आहे। मागील 3-4 वर्ष म्हणजे कोविडच्या कालखंडामध्ये याला जरा आम्ही करू शकलो नव्हतो,
पुन्हा एकदा यावर्षी आपण तो लायन्स आर्ट अँड म्युझिकल फेस्टिवल सुरू करत आहोत. तर या फेस्टिवलला सर्व रत्नागिरीकरांनी भरभरून प्रतिसाद द्यावा आणि जे योग्य आम्हाला अपेक्षित असलेलं निधी संकलन आम्ही करू शकू. रत्नागिरीमध्ये गेली 52 वर्ष लायन्स क्लब कार्यरत आहे. लायन्स क्लबचा नेत्र रुग्णालय हा कायमस्वरूपी प्रकल्प आहे. तिथं दरवर्षी 3,500 शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यातील 60% मोफत असतात. लायन्स चॅरिटेबल ट्रस्टनं डायलिसिसची सुविधा मोफत सुरू केली आहे. सध्याची ही इमारत अपुरी पडत असल्यानं MIDCतील सध्याच्या इमारतीशेजारी 7,000 चौरस फुटाची नवी इमारत बांधण्यात येत असून त्याकरता सुमारे 3 कोटी रुपयांची गरज असल्याचं या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. जसं जसं आमच्या लायन्स हाय हॉस्पिटलचा विस्तार होत गेला त्या विस्ताराला आत्ताच जे आमचं जे वास्तू आहे जवळपास 7,000 स्क्वेअर फूटची जागा आहे आमची, ती आता आम्हाला हळूहळू कमी पडायला लागलेली आहे. OPDचे रुग्ण हे जवळपास दिवसाला आमची 100 नेत्र रुग्णांची OPD असते. त्यांना बसण्यासाठी जागा कमी पडते. त्यांना म्हणजे स्पेशल रूम म्हणा किंवा बाकी ज्या सुविधा आहेत त्या कमी पडत आहेत. त्यामुळं आम्ही असा एक निर्णय घेतला की हॉस्पिटलच्या शेजारी जो एक प्लॉट आहे W1 म्हणून तो आम्हाला MIDC कडून मिळाला आणि जवळपास 7,000 स्क्वेअर फूटचा प्लॉट आम्हाला मिळालेला आहे. आणि त्या प्लॉटमध्ये आम्ही आय हॉस्पिटलचा विस्तारित प्रकल्प म्हणून तिथं ऑलरेडी बांधकाम सुरू झालेलं आहे. जवळपास ग्राउंड फ्लोअरला 4,000 स्क्वेअर फूट आणि असंच ग्राउंड +2 असं जवळपास 12,000 स्क्वेअर फूटचं बांधकाम तिथं सुरू आहे. आणि जवळपास या इमारतीच्या बांधकामासाठीच जवळपास 2.5 कोटी रुपयाचा निधी आम्हाला लागणार आहे. आणि त्यानंतर मग तिथं लागणारी जी मशिनरी आहे नवीन ती आम्ही हे करणार आहोत. या पत्रकार परिषदेला खजिनदार अमिय विरकर, म्युझिक फेस्टचे अध्यक्ष प्रवीण जैन, पराग पानवलकर, CA बिपिन शहा, प्रमोद खेडेकर, सुमित ओसवाल, मँगो इव्हेंट्सचे संचालक अभिजित गोडबोले आदी उपस्थित होते. लायन्स हॉस्पिटल, लायन्स क्लब, लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट याच्या प्रत्येक सेवा कार्याला आणि उपक्रमाला तुमच्या माध्यमातून सतत उत्तम प्रसिद्धी मिळते. त्याच्याबद्दल तुमचे पहिल्यांदा मनापासून धन्यवाद. कारण केवळ तुमच्यामुळेच ही सगळी सेवा कार्य लोकांपर्यंत पोहोचतात. लायन गणेश धुरी, डॉक्टर बेडेकर साहेब यांनी हॉस्पिटलचं विस्तारित कार्य, वाढलेला व्याप, इथल्या गोरगरीब जनतेची गरज या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ज्या काही आगामी प्रकल्प तिथे होणार आहेत, त्याचं एक्सपान्शन होणार आहे याची माहिती दिली. बरेचदा असं होतं की एक निमित्त लागतं लोकांपर्यंत जायला की आम्ही काय करतोय नेमकं. आमच्या लायन्स परिवाराच्या भाषेत त्याला इमेज बिल्डिंग असं म्हणतात. या इमेज बिल्डिंगच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत जातो की कार्यक्रम, हे 3 दिवसाचा कार्यक्रम याच्यासाठी आहे की त्या माध्यमातून समोर बसलेल्या 1000 लोकांना एकाच वेळेला आमच्या चांगल्या प्रोजेक्टची माहिती मिळते. जशी तुमच्या माध्यमातून मिळते तशी समोर बसलेल्या मॉबला पण एकाच वेळेला आम्ही माहिती देऊ शकतो. आणि निधी संकलन करण्यासाठी आम्ही 2016 मध्ये या गोष्टीची सुरुवात केली. आर्ट अँड म्युझिक फेस्ट ही कॉन्सेप्ट 2016 मध्ये जेव्हा मी मँगो इव्हेंट्सच्या माध्यमातून डिझाईन केली, मी समोर ठेवली, सगळ्यांना आवडली. आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे, तमाम रसिकांच्या सहकार्यामुळे 4-5 वर्ष सलग म्हणजे कोविडपर्यंत आम्ही आर्ट अँड म्युझिक फेस्ट केला 3 दिवसाचा. त्याला भरभरून प्रतिसाद रत्नागिरीकरांनी दिला, प्रायोजकांनी पण दिला, आपण सगळ्यांनी दिला. ह्याचं सगळं श्रेय आपल्या सर्वांना आहे. नव्यानं बांधण्यात येणारा थिबाकालीन बुद्ध विहार स्थापन करण्यासाठी केलेली ट्रस्ट ही बरखास्त झाली नसून ती आपला कार्यकाल पूर्ण करेल असा विश्वास अध्यक्ष प्रकाश रामचंद्र पवार यांनी व्यक्त केला आहे. माझं नाव प्रकाश रामचंद्र पवार, थिबाकालीन बुद्ध विहार चॅरिटेबल ट्रस्ट या ट्रस्टचे अध्यक्ष. या ट्रस्टच्या वतीने 12/1/2025 रोजी रत्नागिरीमध्ये सर्व संस्था आणि सर्व बौद्ध समाजाच्या गावशाखांची मीटिंग आयोजित करण्यात आली होती. आणि त्या मीटिंगमध्ये थिबाराजा बुद्धकालीन बुद्ध विहार बांधण्याबाबतच्या संदर्भातच ती मीटिंग लावण्यात आलेली होती. परंतु काही मीटिंगमध्ये असणाऱ्या बौद्ध बांधवाने तो कम्युनिटी सेंटर आहे तो रद्द झाला पाहिजे, तो झाला नाही पाहिजे, बुद्ध विहारात झाला पाहिजे. परंतु आम्ही ट्रस्टच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी यांना
थिबा राजाकालीन जी बुद्धविहार आहे त्या जागेवर बुद्धविहारच बांधण्यात येईल यावं अशा प्रकारची ट्रस्टच्या वतीने मागणी केलेली आहे आणि त्या मागणीप्रमाणे तिथं बुद्धविहारच होईल अशा प्रकारचं आमचं सुद्धा म्हणणं हे कायम राहणार आणि ट्रस्टच्या वतीने तेथील बुद्धविहाराचं कामकाज आणि ट्रस्टच्या जी नियमावली आहे घटना आहे त्या घटनेच्या माध्यमातून ट्रस्टची जी काही ती मुदत आहे 3 किंवा 5 वर्षाच्या त्या मुदतीपर्यंत हा ट्रस्ट कामकाज करेल आणि समाजाला विश्वासात घेऊन करेल. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. जिल्ह्यातील सर्व खासगी हॉस्पिटलमध्ये दरपत्रक लावणं बंधनकारक, अन्यथा होणार कडक कारवाई. जिल्हा शल्यचिकित्सक भास्कर जगताप यांचा इशारा. मिऱ्या नागपूर महामार्गावरील नाणीज इथं भुयारी मार्ग करा, ग्रामस्थ आक्रमक. 26 जानेवारी रोजी करणार रस्ता रोको आंदोलन. आणि लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीच्या नेत्र रुग्णालयाच्या नवीन इमारतीसाठी आर्ट अँड म्युझिक फेस्टचं रत्नागिरी इथं आयोजन. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.